हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जाऊ अशी साईंचरणी प्रार्थना करते आणि आजची आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात. आज आहे रविवार आणि रविवारी उठणं तर थोडं उशिराच होतं. आता 10 वाजले आहेत आणि घरातलं थोडंफार आवरले, झाडू वगैरे मारून झालेला आहे, नाश्ता झालेला आहे. नाश्ता नाही केलेला म्हणजे आज चहा आणि जे काही पराठे मी बनवते तर तेच बनवले होते. आणि गेल्या काही दिवसांपासून वातावरण म्हणजे गार असल्यामुळे किंवा पावसाचं असल्यामुळे रोजच्या रोजच चहा बनवला जातो आहे आता. तर बघूया, प्रयत्न तर असतो की नाही घ्यावा, पण ते घेणं होतंच आहे. असं काही हरकत नाही, थोडा कमी घेतो आम्ही. तर रविवार आहे आणि आज मला घरी मिसळ बनवायची. खरं तर आज म्हणजे काहीतरी असं वेगळं ट्राय करायचं होतं. आधीला फोडणीचं वरण पण आवडतं, पण मग झालं असं की मध्ये मागच्या आठवड्यात मी बाहेर जाऊन आले मिसळला आणि आधीला खूप जास्त आवडते आणि त्याला आमच्यासोबत नेलं असतं आम्ही मैत्रिणी गेलो होतो, पण त्याला काय माहिती, पण थोडंसं ऑकवर्ड होतं त्याला, तर तो नाही म्हणतो आमच्यासोबत. मग तो आला नव्हता म्हणून त्याच्यासाठी आज घरी बनवली जाते. तर काळ्या रस्याची आज मी मिसळ बनवते. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आज सकाळपासूनच पाऊस सुरू आहे. खूप छान वातावरण झालेलं आहे आणि स्पेशली अशा वातावरणात तर खूप छान, नको मला नाही खायचं, तर अशा वातावरणात तर खूप छान वाटतं, खास करून असे चमचमीत पदार्थ. आणि खूप दिवस झाले घरी बनवणं झालं नव्हतं, कारण जेव्हा असं वाटत होतं तेव्हा आम्ही बाहेरच जाऊन 1-2मध्ये खाणं झालेलं आहे. पण बाहेरच्यापेक्षा घरचं कधीही बेटर असतं. आणि एवढंही फक्त की आपल्याला रिलॅक्स नाही होत आहे. बाहेर असलं की थोडंसं रिलॅक्स असतो आपण. पण असं आधीला माझ्या हाताची सुद्धा आवडते आणि खूप दिवस झाले मीही बनवली नव्हती. तर आज ती मी आता घरी बनवते आणि खूप दिवसानंतर जर बनवलं तर जरा बरं पण वाटतं, कारण खूप सारा पसारा होतो त्याचा. पण मग घरी असलं की आधी कसं मन भरून खातो, नंतर पण त्याला दुपारी वाटलं तर दुपारीही खाता येतं. तर आता जे काही मिसळला लागणारं सामान होतं ते दोघं बापल्याकडे जाऊन सगळं घेऊन आले आहेत. आता मला फक्त बनवायची आहे. त्याआधी थोडीफार भांड्याची चहाची वगैरे तर ती आवडते. माझं स्वतःचं आवरून झालेलं आहे आणि आज रविवार असून सुद्धा खूप लवकर आंघोळ झाली होती माझी, म्हणजे 7:30पर्यंत आंघोळ वगैरे झालेली होती. पण थोडंसं व्हिडिओचं काम होतं आणि फक्त मिसळ बनवायची, पोळ्या वगैरे, आज दुसरं काहीच नव्हतं. त्यामुळे मग मी म्हणजे रिलॅक्सच होते. थोडंसं आंघोळीच्या आधीच टॉयलेट बाथरूम वगैरे क्लीन करून घेतलं होतं आणि त्यानंतर आंघोळ केली, स्वतःचं आवरलं. सुतक असल्यामुळे देवपूजा वगैरे काही नाही, तर तो जो वेळ होता मधला 1 ते 2 तास, तर मग मी ते थोडीशी व्हिडिओसाठी एडिटिंगला वगैरे दिली. आता आजच्या व्हिडिओला मी सुरुवात केलेली आहे. बघूया आता दिवसभरात काय काय होतं ते. आणि बाहेर वातावरण असं आहे, इतकं छान आहे की कुठेतरी बाहेर जरी गेलो तर म्हणजे जाण्यासारखं आहे वातावरण. पण काय करणार, सध्या इतकं काही काही ऐकायला येतं बाहेरच्या बातम्या इकडे नाशिकमध्ये, खास करून म्हणजे स्पेशली जे काही असे पिकनिक स्पॉट असतात किंवा पावसाळ्यात जाण्यासारखे ठिकाणं असतात, तर त्यांच्याशी रिलेटेड किंवा त्यांच्याबाबत तर घरातून बाहेर पडावंसंच वाटत नाही आहे. आणि त्र्यंबकला जायचं चाललं होतं, पण म्हटलं आता श्रावण महिन्यातच जाऊया, एखादी वारी करूयात. त्यामुळे भरपूर असे प्लॅन केले. दिवसभर संध्याकाळी सगळे प्लॅन कॅन्सल केले आणि घरीच थांबलो, कुठेच जाणं नाही झालं. तर असं इथे आता सकाळी मी एका साईडला चहा ठेवला होता आणि मिसळची थोडीफार तयारी करून ठेवत होती. काळ्या रश्श्याची मला मिसळ बनवायची होती म्हणून मी कांदे भाजून घेत होती, खोबरं आणि कांदे. आणि बाजाराला सुरुवातीला आधी जाऊन आले होते, पण नंतर त्याला आठवलं की गवती चहा जे असतं तर ते त्यांनी आणले नव्हते, म्हणजे आणायला ते विसरले होते. आणि आधी खास करून त्याच्यासाठीच गेला होता, कारण त्याला ही चहापत्ती घालून जी चहा बनवली जाते तर ती खूप आवडते. मलाही आवडते तर खरं तर, पण त्यालाही आवडते म्हणून मग त्याला परत पाठवलं होतं. आणि जवळच असल्यामुळे तो पायीच गेला होता, एक 10-15 मिनटात जाऊन आला होता तो. आणि सोबतच त्याला ना गेल्या काही दिवसांपासून म्हणजे मलाच आठवलं होतं की भरपूर दिवस झाले आपण कॉर्न चाट नाही बनवलेली म्हणून, तर मी मका आणायला सांगितलं होता. मागे आणले होते पण ते असेच आम्ही भाजून खाल्ले होते आणि तसेही त्यांचे कोरडे असल्यामुळे दाणे घरी काढता येत नाही. तर मी आधीला म्हटलं होतं की तू डायरेक्टली विकत जे दाणे मिळतात तर तेच घेऊन ये म्हणून. तर जाताना त्याच्याकडे एक्स्ट्राचे पैसे द्यायचं लक्षात नव्हतं म्हणून त्याने म्हणजे मला वाटतं 20 का 30 रुपये असे नेले होते. त्यात चहापत्ती आणली आणि थोडेच एक पावपेक्षा सुद्धा कमी होते ते कॉर्न, ते त्याने घेऊन आला तो त्याच्यापुरते, फक्त मला बनवून देशील असं तो म्हणत होता मला. तर बघूया आता आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी त्याला बनवून देईल मी ते टिफिनमध्ये. तर इथे आता मिसळचीच तयारी चालली आहे. आधी कांदे भाजून घेतले, खोबरं भाजून घेतलं
आणि एवढ्या मोठ्या साईजमध्ये लसूण आणलेलं आहे की एकच पाकळी मला मिसळसाठी म्हणजे पुरेशी झाली. मला दाखवते मी किती मोठं लसूण आहे. मी पहिल्यांदा बघते एवढं मोठं लसूण. एवढा लसूण आहे. आणि जेव्हा घेतला तेव्हा ते म्हणत होते की हा खाटू श्यामकडचा लसूण आहे. आता काय माहिती, मे बी खरं पण असावं, माहिती नाही मला तिकडे लसूण पिकवला जातो की काय, काही कल्पना नाही. पण खूप मोठ्या आकाराचा हा लसूण आहे. हे बघा, इथला एकच पीस मी वापरला आहे आता. असावं बहुतेक. मला काय स्वप्न आलं माहिती का? ब्रश न करताच आमचा नाश्ता झालेला आहे आज. म्हणजे ऐक ना, मला काय ऐक ना, ब्रश करणे आंघोळ कर. तू माझं स्वप्न आहे का? मला काय स्वप्न आलं ऑनलाईन. तर इथे जी काही मटकी आता तिला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि तिला फक्त परतवून घेते. थोडंसं तेल घेतलंय. नको ना ते फाटेल. घडी घाल, मी जशी घातली होती तशी घे. सॉरी. तर हां, कढईत मी थोडंसं तेल घेतलेलं आहे, त्यात जिरं घातलं आहे, थोडीशी हळद घालते आणि ही मटकी त्यात परतवून घेते आणि त्यात थोडंसं मीठ घालते. अशी सुकी तिला मी आता परतवून घेते. असंही करू शकतो किंवा मग मी बऱ्याचदा शॉर्टकट पण बनवते. डायरेक्टली मी कुकरला लावून देते. मसाला वगैरे त्यात भाजून घेते कुकरमध्ये. त्यात कच्ची मटकी घालते माझे तिला आणि झाकण लावून एक शिट्टी काढून घेते. पण आज तसं न करता पूर्ण काय म्हणता ना, तिकडे जसं मिळते बाहेर हॉटेलमध्ये तशी बनवायची. आधीच्या डिमांडवर. जिरं चांगलं फुललं आहे आपलं. थोडीशी हळद घालते. मला ना ते क्लिप्स येतात पॅकेट वगैरे आपण पॅक करतो त्याच्यापेक्षा हे रबर जास्त मला युजफुल वाटतंय. कारण त्या क्लिपमध्ये इकडे भरपूर मोडल्या गेल्या. त्यांच्या मानाने स्वस्त पण पडत आपल्याला. आणि बोलता बोलता मी विसरले, त्या कढईत आधी मला धने भाजून घ्यायचे होते. कारण कांदे तर मी डायरेक्ट याच्यावरच भाजले गॅसच्या फ्लेमवर. पण धने मला त्या कढईत भाजायचे होते, त्याच्यातच मटकी घालायची होती म्हणजे ज्यामुळे की भांड्या नको जास्त भरायला. पण मी विसरले ते. आता आणि वरचं काढं जे असतं ना, मी तसंच ठेवते. यामुळे खूप छान असं स्मोकी फ्लेवर येतो. सुरुवातीला आधी आपण नाही का चुलीवरच्या भाज्या वगैरे खायचो तेव्हा कसं किती छान भाज्यांना सुगंध असायचा. तर मी तसंच ठेवते. हे वाटणसाठी मी भाजून घेतले कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि हा यात आता गरम मसाला आहे. गरम मसाला म्हणजे बेसिक खडे मसाले जे की मी भाजून घेतले. आणि माझ्याकडे धन्यांचं कूटसुद्धा आहे, धने पावडर. पण मग ते न घालता मी डायरेक्टली असे अख्खे धने वापरते. यामुळे खूप छान टेस्ट येते. आणि थोडेसे मसाले आहेत त्यात आणखी. मला भाजी मसाल्याची नावांमध्ये मी खूप कन्फ्यूज असते. पण चक्री फूल येते, त्यानंतर लवंग आहेत आणि खसखस घातलेली आहे, दालचिनी आहे, एक मोठी विलायची आणि 2 ते 3 आपल्या जे हिरव्या विलायची असतात तर ते आम्ही घातल्या होत्या. त्यानंतर वाटण करून घेतलं. थोडंसं घरात तर राहिलं होतं आवरायचं तर ते आवरलं. म्हणजे जसं की पुढच्या घरात बेडरूममधलं वगैरे थोडंफार. त्यानंतर मग कट बनवायला घेतलं. हे ते छान असं आता मिसळचा मसाला माझा परतून झालेला आहे. सोबतच पाणी गरम करायला ठेवलं आहे. गरम पाण्यामुळे कट खूप छान येतो. आणि आधीचं 2 ते 3 वेळेस विचारून झालं होतं अजून किती वेळ आहे, अजून किती वेळ आहे. पण आंघोळीचं मात्र नाव घेत नव्हतं. त्याला म्हटलं तू जोपर्यंत आंघोळ करणार नाही तोपर्यंत मी तुला बनवून नाही देणार. तर इथे आता छान असा आपला कटसुद्धा शिजून झालेला आहे. आणि ही उसळ मी बनवून ठेवलेली साईडला. सगळी तयारी झालेली म्हणजे फक्त आता यांचे दोघं बापले त्यांचे पटकन आंघोळी व्हायचे बाकी आहे. रविवार असल्यामुळे आणि बाजारालाही गेलो होते म्हणून आंघोळी तेवढे राहिले आहेत. तर ते झालं की लागलीच बसायचं आहे. आणि एक 15 रुपयाला की 10 रुपयाला असं काहीतरी हे दाणे आधीने आणले होते चाट बनवण्यासाठी त्याच्यासाठी. पण संध्याकाळी बनवायचं चाललं होतं पण काही बनवणं झालं नव्हतं. तो म्हणाला की मला भूक नाही आहे म्हणून. कारण मिसळ असली की त्याला दुपारी एखाद्या वेळेस तो परत घेतोच. तर 4 वाजेला त्याने परत खाल्लं होतं म्हणून मग रात्री तो जेवलाच नाही. थोडंसं त्याला रात्री कणकण व्हायला लागली होती
म्हटलं मग तुला उद्या वगैरे बनवून देईल, तर ते तसेच ठेवले दाणे फ्रीजमध्ये. आणि दुपारी म्हटलं थोडंसं आराम करावा, पण शेजारी मला वाटतं काहीतरी कामं सुरू होते, तर खूप जोरजोरात आवाज येत होता, तर तसंही झोप लागले नसते. म्हटलं चला आता हे मशीनचं काम करून घेऊयात, कारण ते पुन्हा एकदा म्हणजे शिलाई घालणं एकदम लूज येते त्याच्यामुळे. तर अर्धवट ब्लाऊज शिवून पडलेलं आहे माझं आणि भरपूर ब्लाऊजं शिवायची, तर त्यामुळे त्याला सुधरवणं आज खूप गरजेचं होतं. खरं तर काल रात्रीच मला ते करायचं होतं, पण खूप लेट झालं होतं रात्री, त्यामुळे मग ते तसंच राहिलं. आत्ता म्हटलं आज करून घेऊयात. तर 1 ते 1.5 तास लागला मला त्याला रिपेअर करायला आणि खूप सारे धागे वगैरे असं त्याच्यात निघत होतं भरपूर दिवसांपासून. म्हणजे याआधी एकदा मी त्याला पूर्ण ओपन करून केलं होतं क्लीन, तेव्हासुद्धा थोडेफार धागे निघाले होते. पण आता एवढ्यात मशीन पूर्ण बंद होतं, पण तरीसुद्धा धागे होते की जाळ्यांचं ते झालं होतं. ओलं झाल्यावर काही कल्पना नाही, पण अशी थोडी थोडी ही जी काडी काडी घाण पडलेली दिसते ना, तर ही एवढी घाण त्याच्यातून निघाली, तुम्हाला पुढे जाऊन मी दाखवेलच. तर ते सगळं क्लीन केलं आणि साईडला त्याला एक काहीतरी होतं असं, मला आता म्हणजे ते लक्षातच येत नव्हतं. बऱ्याच दिवसांचं ते मोडलं होतं, असं पत्र्यासारखं होतं, तर ते सुद्धा मला काढून टाकायचं होतं. पण त्याचा जो काही असं हे असतो नट असतो त्याच्यात एक, तर तो इतका पॅक होता की तो फिरतच नव्हतो. ऑइलिंग वगैरे करूनसुद्धा टेस्टरने स्पूनने सगळ्या ह्याच्याने करून बघितला आणि डायरेक्टली मग मला असं त्याला काढून टाकावं असं वाटलं की ठोकून आपण मुसळीने वगैरे काढून घेऊयात. कारण काय होतं तर त्यात कपडे अडकले की धागा ओढला जायचा किंवा फाटण्याची भीती असायची बऱ्याचदा. छोटासा पत्रा होता तिथे, कशासाठी लावलं होतं काय माहिती. तर तो मी आज अशा प्रकारे ठोकून डायरेक्टली काढूनच टाकला. कारण 2 ते 3 वेळेस जेव्हा पण मी मशीन रिपेअर करायला घेतलं तेव्हा त्याला काढायचा पूर्ण प्रयत्न केला होता, पण तो निघतच नव्हता. आज डायरेक्टली ठोकून काढलं मी त्याला आणि पडलं मग ते शेवटी. हे असं काहीसं होतं, काय होतं काय माहिती. ते खूप जुनं मशीन आहे, ते काहीतरी सिस्टम असेल बहुतेक, नवीन होतं तेव्हा, म्हणजे मी घेताना जुनं घेतलं होतं ते मी गावी. तर ते काढून टाकलं मी आता, ज्यामुळे की तिथे कापड वगैरे अडकण्याची भीती राहणार नाही. आणि खालून पण त्याला पूर्ण क्लीन केलं ऑइल म्हणजे ऑइल तर दिलेलंच होतं, पण जाडे वगैरे जे काही हे असं निघतं आहे त्याच्यातून, ते नंतर लक्षात आलं होतं माझ्या. काहीतरी असं कागदासारखं अडकवलं होतं ते जेव्हा बाहेर रिपेअरिंगला दिलं होतं तेव्हा, लूज शिलाई नको यायला म्हणून टाईटसाठी. काय होतं काय माहिती नेमकं, पण ते त्याच्यातून निघत होते कागदसारखं काहीतरी. आणि त्याच्यानंतर मग आता ओपन केलेलंच आहे म्हटलं, तर पूर्ण क्लीनसुद्धा करून घेतलं खालून त्याला. तर वाटते तर आहे आता मला एवढ्या वेळपासून सारखं ऑइलिंग वगैरे करून आणि एवढं स्वच्छ करून एवढी घाण वगैरे त्याच्यातून काढून थोडंसं ते चाक वगैरे मी फिरवून बघितलं, तर वाटते आता बऱ्यापैकी की स्मूथ जाते असं. पण आता बघूया त्याला लावून फिटिंग वगैरे करून. तर हे जेवढं हे काही काडं दिसते तर हे सगळं मशीनमधून निघालं आहे बारीक धाग्यांसारखं. आता ते जाडे आहेत का धागे आहेत ते नाही सांगू शकत, पण खूप घाण निघाली त्याच्यातून. आणि आता सगळ्यात मोठी रिस्क घेतली होती मी घरी हे असं काही रिकामे कामं करायची. ह्या आधीसुद्धा केले होते, पण काय होतं ना, ते रिपेअरिंगनंतर जर त्यांनी काही लावलेलं असतं मध्ये वगैरे, तर ते चुकून आपल्याला काही डिस्टर्ब झालं तर म्हणजे रिपेअर होण्याऐवजी आणखीन जास्त खराब होऊन जाते. तर मला थोडीशी भीती वाटत होती, त्यामुळे म्हटलं आधी लावून बघूयात आणि शिलाई वगैरे घेऊन बघूयात आपण कशी येते काय. तर ते मशीन लावलं, शिलाई घेऊन बघितली आणि 1 ते 1.5 तास मला ते मशीन रिपेअर करायलाच गेलं. कारण आत्ताच मी रिपेअर केलं होतं, म्हणजे घरीच केलं होतं, तर ओपन करून. तर तेव्हासुद्धा खूप सारे धागे आणि असं काहीतरी मला वाटतं जेव्हा सुधरवायला मी दिलं होतं लास्ट टाईम जेव्हा रिपेअरिंगसाठी, तर तेव्हा त्यांनी मध्ये कुठेतरी असा प्रेशरसाठी पुठ्ठा घातलेला होता, तर त्याचे तुकडे पडत होते. म्हणजे पुठ्ठा म्हणजे असं काय माहिती, पण असं कागदासारखं काहीतरी त्यांनी ते असं दोघं साईडने दबाव बनण्यासाठी घातलेलं होतं मध्ये, वाटतं अशी घडी घालून बारीक. तर ऑइलिंग करून करून ते असं त्याचे तुकडे तुकडे पडत होते आणि तेच तुकडे मशीनमध्ये जिथे शिलाई घेतली जाते तर तिथे अडकले होते. त्यामुळे एका साईडने तशी शिलाई नेत होती ती. आता सगळं काढलेलं आहे त्याच्यातून. आता बघूया काही उलटं व्हायला नको, नाही तर लावलेलं आहे अजून. पण आता मशीनचा टायमिंग झाला आहे, तर आधी कपडे वाळत घालते. कारण पावसाचं वातावरण आहे, कधी पाऊस येऊ शकतो. थोडीफार हवा जरी लागली तरी मग आपण त्यांना घरात वाळवू शकतो फॅनखाली. तर कपडे वाळत घालते, मग मशीन सुरू करून बघते. बघूया आता सुधरवलं एवढा 1 ते 1.5 तास दिलेला आहे, काय झालं आहे त्याचं तेही बघते आता. फायनली मशीन आता झालेलं आहे रिपेअर. बघूया आता किती दिवस चालतं. एक सारखी शिलाई आलेली आता दोघं बाजूंनी.
कालचं. काल अशी शिलाई येत होती. तर भीती तर खूप वाटत होती की काही उलटं नको व्हायला, एखादा पार्ट वगैरे लूज नको व्हायला म्हणून. पण मी खूप काळजी घेतली होती. सगळं व्यवस्थित टाईट करून आणि व्यवस्थित पॅक करूनच मी त्याला लावलं होतं. आणि नशिबाने ते सुद्धा, म्हणजे घरीच रिपेअर झालं नाही तर आत्ता जरी त्याला बाहेर पाठवलं असतं तरी कसे त्याला 1,000-1,500 रुपये लागले असते. आणि त्यापेक्षा तर मग बाहेर ब्लाऊजं शिवलेलं परवडतं, तसं झालं असतं. म्हणून मी एकदा ट्राय करून बघितलं, कारण भरपूर ब्लाऊजं शिवायची आहेत मला. तर झालं ते आता रिपेअर. आणि ब्लाऊज मग आज सुरू झालंच होतं मशीन, तर म्हटलं आता करून घेऊयात कंप्लीट. फक्त फिटिंग त्याची बाकी होती तर फिटिंग करून घेतली. त्यानंतर आता हुक्स वगैरे आणि बटणं जे काही असतात, म्हणजे हुक्स लावायचे तेवढंच बाकी आहे आणि थोडीशी हात शिलाई करायची एका बाजूला. आणि आता दुपारची वेळ होती, घरी असलं की काही ना काहीतरी लागतंच. असं तर काही आम्ही दुपारी चहा कॉफी वगैरे काही घेत नाही, पण आज वाटत होतं, वातावरण होतं पाण्याचं, तर काहीतरी घेऊयात म्हटलं, चहा किंवा कॉफी. तर कॉफी बनवला होता. आणि संध्याकाळच्या वेळेला थोडंसं म्हटलं टेरेसवर, बाहेर कुठे जाणं तर नाही झालं, पण वर थोडंसं चालवून येऊयात, जरा बरं वाटतं. वर असो किंवा थोडंसं बाहेर पडलो की बाहेरच्या हवेमध्ये खास करून. आणि पावसाळ्यात कसं असतं की कधीही मध्येच पाऊस सुरू होतो, त्यामुळे सकाळी तर जाणं काही होत नाही. सकाळी बऱ्याचदा पाऊस असतो, थोडा जरी असला तरी, किंवा मग इतर घरातली कामंसुद्धा असतात. पण मग संध्याकाळी एक फेरफटका तर म्हणजे मी मारूनच येते. आणि एक 5 मिनटं झाली होती आम्हाला वर यायला, तेव्हा अशी देवाचं वातावरण असं काहीसं झालं, म्हणजे समोरून पाऊस येतो आहे असंच दिसत होतं अक्षरशः. म्हटलं जोपर्यंत येत नाही तोपर्यंत चालूयात थोडंसं. आणि खूप वातावरणात गारवा होतं, म्हणून आता स्वेटर घालूनच मी वर आले होते. आणि संध्याकाळी फारशी कोणाला भूक नव्हती, आधी तर नाहीच म्हणत होता, आणि मी आणि आहो होते फक्त. आणि सकाळी पाव खायला गेले होते, म्हटलं जरा हेवीच होतं, त्यामुळे काहीतरी लाईट बनवूयात. तर दाल खिचडा इथे मी बनवलं होतं. आधी पिवळी खिचडी बनवून घेते मी नॉर्मल, आणि शिजवून घेतलेली, त्यानंतर त्याला अशा प्रकारे मॅश करून घेते थोडंसं गरम पाणी घालून. त्यानंतर मग वरनं त्याला तडका देते. दरवेळेस मी तडका तुपात देते, पण ह्यावेळेस म्हटलं आधीला, म्हणून तो तर नाहीच म्हणत होता, पण थोडंसं बळजबरी त्याला खाऊ घालूयात म्हटलं, म्हणून मी तेलात दिला होता. कारण तुपात दिला असता तडका तर त्याने खाल्लं नसतं, त्याला आवडत नाही तूप म्हणून. तर त्यासाठी मग मी आज तेलातच तडका दिला होता. आणि कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे मी घालत नाही तडका देताना. तुम्हाला म्हणजे आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, पण मला डाळ खिचड्यामध्ये जेव्हा मी तडका देते तेव्हा आवडत नाही सहसा, कधीतरी घातला जातो. पण आज अशीच सिंपल खावीशी वाटत होती, म्हणून ना कोथिंबीर घातली होती ना कढीपत्ता घातला होता. फक्त जे सुकलेल्या लाल मिरच्या असतात त्या आणि लसूण आणि थोडंसं हिंग असं घातलं होतं तडक्यात. आणि पूर्ण दिवसभर घरात काय तो गोंधळ घालून एवढी मस्ती केली आधीने आज. आणि संध्याकाळी त्याला आठवलं की मला आज अर्जंट हेअरकट करायचा होता, नाही तर सर उद्या त्यांचं काहीतरी मॅचेस वगैरे होते वाटतं स्कूलमध्ये, तर त्यात घेणार नाही म्हणून. तर तो रात्री त्यांना घेऊन गेला होता मग हेअरकट करण्यासाठी, रात्री म्हणजे संध्याकाळच्या वेळेला 7-7:30ला. आणि ते गेले तेव्हा अशी म्हटलं मग तुम्ही या पटकन जाऊन. असंही रविवार म्हटलं की सकाळी खूप गर्दी असते, नंबर लागला नसता, तर मग ते रात्री त्याला घेऊन गेले सायंकाळी. आता ते गेलेले होते तेव्हा अशी मग मी इकडे खिचडी बनवली आणि त्याला तडका वगैरे देऊन ठेवते. तर असं आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत आनंदी राहा. बाय.